टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्या बरोबर आहेत। जयंत पाटील जी, शक्तिपीठ महामार्ग तयार करण्यात येणार आहे, कोणत्याही राजकीय कारणांना झुगारणार नाही आणि शक्तिपीठ महामार्ग करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात। उद्या संपूर्ण त्या शक्तिपीठच्या विरोधात शेतकरी रस्त्यावरती एकवटणार आहेत। कोल्हापूर, सांगली प्रामुख्याने इथच्या शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे, कारण की समृद्ध अशी शेती आहे या सगळ्या महामार्गामध्ये जाणार आहे। मागच्या वेळी शक्तिपीठ महामार्गावरला विरोध करण्यासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली इथं मोठा मोर्चाही निघालेला होता। आम्ही सगळ्यांनी त्यात सहभाग घेतलेला होता। लोकांची मागणी नाही आहे, कोणी अर्जही केलेला नाही सरकारकडे की हा रस्ता करा, परंतु काहीतरी विशिष्ट कारणं, कोणा उद्योगपतींना सोय करण्यासाठी, कोणत्या खनिज कामासाठी सोय करण्यासाठी काहीतरी त्याच्या मागं असेल। आता हे शक्तिपीठ मार्ग सगळ्या देवस्थानात जोडणं हा कदाचित योगायोग केलेला असेल, पण काहीतरी उद्देश आहे। आणि आजच पुरवणी मागण्या मांडल्या, डिफिसिट महसुली अधिक पुरवणी मागण्या 1,00,000 कोटी रुपयाच्या वर गणित गेले आणि पुन्हा हा शक्तिपीठ मार्ग 90,000 कोटी रुपयाचा करायची इच्छा सरकारची आहे। म्हणजे का इतका आग्रह का, हे जरा सरकारने स्पष्ट करावं अशी आमची मागणी आहे। परंतु सर, कोणत्याही राजकीय विरोधाला झुगारणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात। हा जो विरोध होता शक्तिपीठ महामार्गाला, हा फक्त राजकीय विरोध आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या राजकीय विरोधाला झुगारणार नाही म्हणतात। असं आहे की हा राजकीय विरोध असायची कोणती कारण नाही आहे। पुढाकार कोणी घेतलाय? राजू शेट्टींनी घेतलाय। त्यांचा पक्ष काय राजकीय दृष्टिकोनातून काम करतो असं माझंही मत नाही। ते त्या लोकांच्या प्रश्न घेऊन काम करतायत आणि त्यामुळं अराजकीयच हे आंदोलन आहे, कुठल्याही पक्षाचे नाही, शेतकऱ्यांचं हे आहे। आणि नदीच्या काठाला असणारे ज्यांच्या जमिनीला 40-50 लाख रुपये एकरी किंवा काही ठिकाणी 60-70 लाख रुपये एकरी किंमत आली आहे, ती कशामुळे आली आहे? तर त्या उत्तम उत्पादन देणाऱ्या जमिनी आहेत, त्याला मोल तुम्ही किती मोजाल आणि त्या शेतीयोग्य जमिनी नष्ट कराल तर त्याने महाराष्ट्राचं इनडायरेक्टली नुकसान होतं आहे। आणि म्हणून असा आग्रह का करतंय सरकार, याचं स्पष्टीकरण सरकारने सभागृहात आम्हाला द्यावं। तुम्ही देखील अर्थमंत्री राहिलात, अर्थ खात्याची नोट आहे यावरती। खरं तर मंत्रिमंडळात ती नोट देखील मांडण्यात आली की आता जर शक्तिपीठ महामार्गाचा अट्टहास धरला तर पुढचं सगळं गणित जे आहे, आर्थिक बजेटच जे आहे राज्याचं, ते कोलमडून जाणार आहे अशा परिस्थितीत। माझ्या माहितीप्रमाणे कुणाला तरी सगळे प्रकल्प सुरू करायचे आहेत, नारळ फोडायचं आहे, उद्घाटनं करायचं आहेत आणि दिल्लीला जायचं आहे। त्यामुळे पुढं प्रकल्प हो अगर न हो, पण आपल्या कारकिर्दीत ह्या सगळ्या गोष्टी करायची कोणीतरी निर्धार केलेला दिसतोय। पण कोणाला दिल्लीला, कोणाला जायची घाई लागली? तुम्ही उडका, मी नाही बोलणार। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। जयंत पाटील होते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष। त्यांचं असं म्हणणं आहे की या सरकारला खरं तर विकास कामांची खूप घाई लागलेली आहे। राज्याचा आर्थिक भोंगळ कारभार जो आहे तो हे सरकार बघत नाही आहे। खरं तर राज्य कुठेतरी आर्थिक बिकट परिस्थितीमध्ये असताना कोणाला तरी घाई लागली आहे की फक्त विकास कामांचं उद्घाटन करायचं आणि दिल्लीला जायचं, या शब्दात जो आहे तो मुख्यमंत्र्यांवरती थेट त्यांनी टोला जो आहे तो लगावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।